पहिला चेंडू अतिशय सुरेख. नक्कीच ज्या टप्प्यामध्ये चेंडू फेकायचा होता तो टप्पा या ठिकाणी हाताळला जातोय. फलंदाज केवळ सन्मानपूर्वक फटका हा नक्कीच खेळत असताना सांघिक सलामी जोडीचा जर विचार केला फलंदाजी करणाऱ्या संघाचा, एका बाजूनं सलामीचा फलंदाज दर्पण आचरेकर आणि त्याच्या सोबत फलंदाज विजय विजय घोलेकर हे दोन सलामीचे फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू गौरव घुंगरड यांचा दर्पणसाठी अगदी हळुवारपणे खेळून काढला जातोय. कव्हर शरीर शॉर्ट कव्हर क्षेत्रात हलकी स्टुलवलेली एक धाव पूर्ण केल्यानंतर सांघिक धावफलक हा एका धावेवरती नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा अतिशय सुरेखरित्या सजवल्यात आहे आणि तदनंतर हा चेंडू हाताळला आहे गोलंदाजानं. काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू स्टान्स बदलला होता फलंदाजानं. डाव्या हाताच्या फलंदाजानं आपला स्टान्स बदललाय. उजव्या हातानं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात नक्कीच घोर अपयश हे पदरी पडतंय. धावसंख्या ही केवळ स्थिरावलेली 2 चेंडूंच्या समाप्ती अखेर एका धावेवरती. क्षेत्ररक्षण फील्ड प्लेसमेंट जर बघितलं, निर्बंध आहे फील्ड प्लेसमेंट वरती. केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर या ठिकाणी ठेवण्याची संधी असेल. यावेळेस देखील अगदी त्याच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा तो यापूर्वी चेंडू हाताळला होता तोच चेंडू, तोच विशिष्ट टप्पा पडल्यानंतर काहीसा उसळी प्राप्त करणारा चेंडू, फलंदाजाला विचार मंथन करायला प्रवृत्त करणारा हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. आणि 3 चेंडू समाप्ती अखेर धावसंख्या ही केवळ एका धावेवरती स्थिरावलेली असताना गोलंदाजी मार्कवर गौरव घुंगरट पुन्हा एकदा. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू पदार्थ ते नवतो या ठिकाणी फलंदाजाकडे. फलंदाज विजय घोलेकर हा एकाच जागेवरती उभा राहत फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. क्रिकेटमध्ये नक्कीच तुमच्याकडे फुटवर्क पदार्थ असणं आवश्यक आणि त्याच वेळी फटके खेळणं हे संभाव्य असेल, काहीसं सहज सोपं असेल, परंतु एका जागी राहत फटका खेळणं हे वारंवार तोच प्रयत्न घडतोय आणि म्हणूनच सलगचे 3 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गौरव घुंगरड यांच्या माध्यमातून. यावेळेस वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न. यापूर्वीचे 3 चेंडू एका विशिष्ट टप्प्यावरती, परंतु यावेळेस मात्र एक भन्नाट वेग धारण करण्याचा प्रयत्न. काहीशी दिशा चुकली त्या ठिकाणी गोलंदाजाकडून. नक्कीच यष्टउद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता, परंतु डाव्या यष्टीला सोडत चेंडू विकेट किपरपर्यंत पोहोचतोय. अतिरिक्त स्वरूपाची एका धावेची खूण नक्कीच निघते आणि अतिरिक्त एका धावेनं टीमचं टोटल हे परावर्तित पाहायला मिळतंय ते 2 या आकड्यावरती. पहिलं षटक हे प्रगतीपथावर पॉवर प्ले आहे. निर्बंध आहे क्षेत्ररक्षकांचा. याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील फलंदाज, परंतु यावेळेस देखील गौरव घुंगरड यांची गोलंदाजी जो विशिष्ट टप्पा हाताळला या मैदानावरती, तो टप्पा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवणारा पाहायला मिळतोय. वारंवार चेंडू हे नक्कीच काहीशी उसळी प्राप्त करणारे एका विशिष्ट टप्प्यावरतून पाहायला मिळतात आणि म्हणूनच फलंदाज पूर्णपणे जखडून ठेवला जातो या मैदानावरती. कर्णधाराने तो निर्णय घेतला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर स्वतः कर्णधार तो निर्णय सार्थ ठरवताना या पहिल्या पॉवरप्लेच्या षटकादरम्यान गौरव घुंगरट. यावेळी देखील चांगला चेंडू स्विच उडवण्याचा प्रयत्न. स्टान्स बदललाय. धावबाची संधी बहुधा उद्भवते मैदानावरती. 2 फलंदाजांच्या दरम्यान हानाची कमतरता, परंतु अखेरकार फलंदाज हा बहुधा सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. परंतु हा चेंडू देखील जर बघितला तर हाही चेंडू या ठिकाणी निर्धाव घडल्यानंतर एकंदरीत खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकाचा आणि धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते ती 2 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर आपल्यासोबत आहे मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, बोथम वॉरियर्स क्रिकेट संघातील आणि कमालीची गोलंदाजी केली सर्वेश नाईक. आणि त्याचबरोबर आमचे सर्व पाहुणे काळसेकर साहेब आणि दावडे साहेब यांचे शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा बहुमान देतोय. सर्वेश नाईक गेला. प्रभावित करणारी गोलंदाजी बोथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून पाहायला मिळाली. त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. नक्कीच थोडी चर्चा देखील आपण करू सर्वेश नाईक याच्यासोबत. सर्वेश खूप खूप अभिनंदन, कारण पहिल्याच सामन्यात तू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. गोलंदाजी ज्याप्रमाणे गोलंदाजी तुझी झाली या खेळपट्टीवरती, त्या गोलंदाजीबद्दल काय बोलशील? खेळपट्टी यावर्षी खूप चांगली आहे, त्यामुळे जरा बॉलिंग घालायला मदत आहे. आणि या स्पर्धेमध्ये प्रथमच सिक्सर चेंडूचा वापर केला जातो आणि तो चेंडू हाताळण्यास तुझ्यासाठी कसं होतं? जरा चेंडू मोठा असल्यामुळे हाताळण्यात जरा चांगलाच आहे. आणि या स्पर्धेबद्दल काय बोलशील? हे 8वं पर्व या स्पर्धेचा आपण पाहतो आणि या स्पर्धेदरम्यान पहिल्याच सामन्यादरम्यान तू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. या स्पर्धेबद्दल काय बोलशील? या स्पर्धेची आम्ही वाटत पाहत असतो. सुरुवात ह्या स्पर्धेपासून होते आणि त्याच पहिल्याच स्पर्धेत मला मॅन ऑफ द मॅच भेटलं, खूप चांगलं वाटतं.
पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील तुला आणि पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्सकडे वळ आणि आवाज असेल सचिन सावंत यांचा. धन्यवाद सुमित सर. सगळे पुन्हा एकदा मैदानावरती धावसंख्या अडकलेली पाहायला मिळते. ते 4 धावांवरती 1.1 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर पहिल्या षटकात केवळ 2 धावा खर्ची घातल्या होत्या गौरव घोरट सरांनी आणि त्यानंतर गोवनभूमीतील ओव्हरसीज खेळाडू सूर्या गावकर गोलंदाजी महारवरती आपली कमाल दाखवत असताना यावेळेस बघा डायरेक्ट हिट झाले. नक्कीच स्टंप्सचा वेध घेतलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं, परंतु फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचला असेल की नाही हे नक्कीच पाहणं औत्सुक्याचं ठरतंय या मैदानावरती. पंचांकडून इशारा निघालाय. थर्ड अंपायरसाठी तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. आपण पाहू शकतो गौरव सावंत याच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण जे आपण पाहतोय tenniscricket.in माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांकडे संधी आहे हे सामने लाईव्ह पाहण्याची. थर्ड अंपायरकडे देखील रेफरल केलं जातंय. स्लो मोशन मध्ये हाय डेफिनेशनचे कॅमेरे त्यांच्या माध्यमातून टिपलेला हा क्षण फलंदाज सुरक्षित आहे की नाही हे पाहिले जात आहे आणि नक्कीच काहीशी धोक्याची घंटा देखील वाजली होती त्या ठिकाणी फलंदाजावरती, परंतु अंतिम निर्णय काय असेल याची वाट थर्ड रेफरलसाठी ही मांग केली गेली. एकंदरीत विचार केला धावसंख्या 4 धावांवरती असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ जर पाहिला, पहिल्या 2 षटकांपणे पूर्णपणे गोलंदाज काहीसं आपलं वर्चस्व हे नक्कीच प्रस्थापित करत असताना या मैदानावरती आतापर्यंत धावसंख्या ही 4 धावांवरती 1.1 षटकाचा खेळ समाप्त. डिसिजन अजूनही पेंडिंग नक्कीच पाहायला मिळतोय. खूप क्लोज डिसिजन नक्कीच असेल या मैदानावरती. फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला असेल की नाही हेच पाहिलं जातंय आणि धावसंख्या ही 4 धावांवरती असताना एकंदरीत नाणेफेकीचा कौल हा महत्वपूर्ण ठरलेला पाहायला मिळतो या मैदानावरती. अगदी पहिल्या दिवसापासून जर पाहिलं ज्या कर्णधाराने टॉस जिंकला, नाणेफेक जिंकली, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, प्रतिस्पर्धी संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलंय. थर्ड अंपायर कडून जो निर्णय निघतोय तो फलंदाज धावबाद असल्याचा आहे या मैदानावरती. नक्कीच खूप क्लोज हा पाहायला मिळतोय. कॅमेरा वर्क बघा अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आणि त्यानंतर फलंदाज काहीसा किंचितसा दूर राहतोय आपल्या क्रीज पासून आणि पहिला धक्का हा नक्कीच पाहायला मिळतोय तो प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना. प्रथमतः फलंदाजी करत असताना ज्या खेळाडूवरती खरं तर एक मोठी नितांत जबाबदारी होती वेंगुर्ला संघाची, तो फलंदाज दर्पण आचरेकर मैदानाच्या बाहेर परतीची पावलं टाकत असताना नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहू शकतो बघा ज्यावेळी चेंडू हा स्टंप्सचा स्पर्श करतोय काहीसा फरक हा नक्कीच पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी बॅट हवेत पाहायला मिळते आणि म्हणूनच फलंदाज हा धावबाद पाहायला मिळतोय या मैदानावरती. अतिशय सुरेख कॅमेरावर नक्कीच पाहायला मिळतंय. तेवढंच स्लो मोशनद्वारे नक्कीच आपण पाहतोय फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानात नक्कीच पाहायला मिळतोय. दर्पण आचरेकर हा फलंदाज मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती विपुल पवार हा खेळाडू मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती विपुल पवार हा फलंदाज सज्ज असेल तर स्ट्राईक एंडवरती विजय घोलेकर. यावेळेस हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेल्यानंतर स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज, परंतु आखूट टप्प्याचा चेंडू काहीशी उंची प्राप्त केलेला नक्कीच पाहायला मिळाला आणि विजयसाठी या चेंडूवर देखील फटका खेळणं हे काहीशी कठीण बाब पाहायला मिळते या मैदानावरती. एकंदरीत आतापर्यंत 6 चेंडूंवरती 0 धावसंख्येवरती फलंदाजी करताना फलंदाज विजय घोलेकर याही वेळेस देखील चेंडू नक्कीच निर्धाव पाहायला मिळतोय. वारंवार जे तंत्र वापरलं या मैदानावरती गोलंदाजांनी त्या तंत्राच्या विरोधात फलंदाजी करणं ही काहीशी कठीण बाब विजय घोलेकर या फलंदाजाला आणि आतापर्यंत तब्बल 7 चेंडू हे निर्धाव खेळल्यानंतर यावेळेस देखील हा चेंडू अतिशय सुरेख टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा उंची प्राप्त करणारा बॅटची आतील कड घेतल्यानंतर चेंडू हा विसावलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच बहुधा पाहायला मिळाला होता, परंतु या चेंडूवरती ही संभाव्य धाव नाकारली जाते आणि एकंदरीत जर विचार केला तर तब्बल खेळ समाप्त होतोय पहिल्या 2 षटकांचा. नक्कीच टेनिस क्रिकेटचा खेळ 6 षटकांचे सामने अनिवार्य. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची नक्कीच निर्बंध असतो. या 2 षटकांमध्ये 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर ठेवण्याचा आणि जर आपण बघितलं प्रत्येक वेळी आपण पाहिलंय की या 2 षटकात कित्येक वेळा फलंदाजांनी खोऱ्याने धावा लुटताना आपण पाहिलंय, परंतु आज मात्र विपरीत परिस्थिती पाहायला मिळते या मैदानावरती. शेवटच्या चेंडूवरती
शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू हा आपण पाहतोय. एकंदरीत धावसंख्या ही 4 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर रॉयल स्ट्रायकर वेंगुर्ला वर्सेस दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली अशी ही लढत, अशी ही रंगतदार लढत आपण पाहतोय या मैदानावरती. सलामीचा फलंदाज दर्पण आचरेकर हा काहीसा अपयशी ठरतो या मैदानावरती. धावबाच्या रूपात दुर्भाग्यशाली फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज विपुल पवार या फलंदाजाच्या खांद्यावरती खरं तर एक मोठी जबाबदारी असेल बहुधा या मैदानावरती. विजय घोलेकर हा फलंदाज एका बाजूने तब्बल 9 चेंडू हे निर्धाव खेळून काढतोय या मैदानावरती. म्हणजे काहीसं दुखणं जड करून ठेवतोय या मैदानावरती फलंदाजी करणारा रॉयल सरकार वेंगुर्ला संघाला. दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघानं ज्या हेतूनं या ठिकाणी प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली होती तो हेतू बहुधा साध्य केला जातोय. पहिल्या षटकात गौरव घुंगरड यांच्या माध्यमातून, दुसऱ्या षटकात सूर्य गावकर या गोलंदाजाने अगदी तीच गोलंदाजी साकारल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकात गोलंदाज गौरव घुंगरड सर. यावेळी देखील अतिशय सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर वेग आहे या चेंडूवरती, फिरकी देखील पाहायला मिळते. चेंडू गिरकी घेतोय परंतु काहीसं अति वळण या चेंडूवरती गोलंदाजाचं आणि म्हणूनच चेंडूवरती पंचांचे दोन्ही आहेत समांतर. अतिरिक्त एका धावेचा खूण, अतिरिक्त एका धावेचा इशारा आणि धावसंख्या ही देखील परावर्तित 5 या आकड्यावरती. यावेळी स्विच हिटचा मारण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा तेवढासा सुरेख संपर्क नव्हता परंतु 30 यार्ड सर्कलच्या खेळाडूला क्लिअर केला गेलाय. फटका जर बघितला तर तेवढा आत्मविश्वासाने परिपूर्ण नटलेला नव्हता परंतु या मैदानावरती नक्की 4 धावा प्राप्त केल्या जात आहेत त्या फलंदाजाच्या माध्यमातून. अतिशय सुंदर फटका, स्विच हिटचा टान्स बदलल्यानंतर या चेंडूवरती हा फटका निघालाय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. नक्कीच खूप सुंदर फटका हा निघाल्यानंतर धावसंख्येच्या खात्यात पहिला मोठा स्कोरिंग स्ट्रोक हा फलंदाज विपुल पवारच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र सांघिक धावसंख्या ही परावर्तित 9 या आकड्यावरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा अगदी त्याच प्रकारचा फटका, याही वेळेस बॅटचा बॉलचा सुरेख संपर्क, क्षेत्ररक्षक नक्की चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय परंतु तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत त्या मैदानावरती. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं हा निघालेला फटका विपुल पवारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे ताकद आहे, क्षमता आहे आणि नक्कीच आज या मैदानावरती विपुल पवार या फलंदाजाला संघाला साथीला घेत फलंदाजी करणं अति आवश्यक असेल. पहिल्या 2 षटकात काहीसा थांबलेला खेळ, जखडलेला खेळ परंतु त्यानंतर मात्र हात खोलण्याची संधी. यावेळी देखील मोठा फटका ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. एक दणदणीत तडाखे बंद फटका आणि चेंडूवरती तब्बल पूर्ण होत आहेत 6 धावा या मैदानावरती. या स्पर्धेचा जर पाहिलं तर या सामन्याचा हा पहिला आरसी ग्रुप षटकार पाहायला मिळतोय या मैदानावरती. तडाखे बंद फलंदाजी, यापूर्वी चौकार, त्यानंतर 2 धावा आणि तदनंतर षटकार. तब्बल 3 चेंडू 12 धावांची तडाखेबंद खेळ या मैदानावरती पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच काहीसं बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न हा पाहायला मिळेल यावेळेस मात्र फलंदाजाकडून. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस बहारदार फटका, कट केलं. यापूर्वी ताकद त्यानंतर नजाकत नक्कीच पाहायला मिळते. आणि ज्यावेळी फटका खेळला होता एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली, दुसऱ्या धावेची संधी निर्माण केली या मैदानावरती. क्षेत्ररक्षकाला काही दबावाखाली फेकलंय आणि तदनंतर अगदी सहजरित्या दुसरी धाव देखील पूर्ण करताना फलंदाज विपुल पवार आणि साथ देतोय फलंदाज विजय घोलेकर हा या सामन्यादरम्यान. धावसंख्या ही 19 धावांवरती 2.4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 6 षटकांचे नक्कीच सामने. आखूड टप्प्याचा चेंडू, याही वेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेल्यानंतर कट सुरेख पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र चेंडू लीला या सीमारेषेचं उल्लंघन करत असताना या मैदानावरती नक्कीच ऑन साइडला ताकद पाहायला मिळाली, ऑफ साइडला नजाकत पाहायला मिळाले. स्क्वेअर ऑफ द विकेट चे सुरेख फटके, बहारदार फटके पाहायला मिळत आहेत आणि मैदानाच्या 4ही बाजूला फटकेबाजी नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस मात्र फलंदाज विपुल पवारच्या माध्यमातून जी कामगिरी खरं तर अपेक्षित होती पहिल्या 2 षटकांदरम्यान, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांचा निर्बंध होता, धावा या खोरांनी लुटल्या जाऊ शकल्या असता परंतु त्या ठिकाणी केवळ 4 धावा निघाल्या परंतु तदनंतर त्याची पूर्णपणे भरपाई ही 3ऱ्या षटकादरम्यान केली जाते. यावेळेस हा चेंडू सुरेख पाहायला मिळालाय. फलंदाजाला नक्कीच चुकवलंय, त्या ठिकाणी बीट केलंय. बहुधा पॅडचा स्पर्श करणारा हा चेंडू, पंचांकडून देखील इशारा निघतोय लेग बाईसचा आणि तदनंतर 1 धाव. या एका धावेने सांघिक धावसंख्या जर बघितली स्कोरबोर्ड परावर्तित हा नक्कीच पाहायला मिळतोय तो 24 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर आतापर्यंत
या सामन्याचा लेखाजोखा बघितला, नाणेफेक जिंकली होती. दशकवर्षी स्ट्रायकर कणकवली संघाने आमंत्रण दिलं होतं प्रतिस्पर्धी संघ रॉयल स्ट्रायकर वेंगुर्ला संघाला आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना जखडून ठेवलं होतं. त्या ठिकाणी गोलंदाज गौरव घुंगरड, सूर्या गावकर दोन गोलंदाजांनी पहिल्या षटकात 2 धावा, दुसऱ्या षटकात देखील 2 धावा, एक गडी धावबादच्या रूपात बाद झाला आणि तिसऱ्या षटकात तब्बल निघाल्या आहेत 19 धावा, ज्यामध्ये 2 चौकार, एका षटकाराचा समावेश. हा फलंदाज विपुल पवारच्या बॅटमधून आतापर्यंत एकंदरीत जर खेळ बघितला, फलंदाजी पाहिली रॉयल स्ट्रायकर वेंगुर्ला संघाची, तर धावसंख्या ही नक्कीच 24 धावांवरती असताना विपुल पवार फलंदाजी करतोय 6 चेंडूंमध्ये 18 धावांवरती. तर विजय घोलेकर हा खेळाडू 9 चेंडू, अजूनही भोपळा फोडलेला नाहीये त्या ठिकाणी विजय घोलेकर या फलंदाजानं. म्हणजेच नक्कीच एका बाजूने काहीसं आक्रमण हे विपुलचं पाहायला मिळते, परंतु विजयची आवश्यकता असेल, विजयकडून देखील मोठ्या फटक्यांची साथ द्यावी लागेल. एक सुश्राव्य साथ जर त्या ठिकाणी नक्कीच पाहिली, चांगली साथ जर मिळाली, तर एक चांगला खेळ पाहायला मिळेल या ठिकाणी रॉयल सरकार वेंगुर्ला संघाकडून. गोलंदाजी मार्कवर बदल, गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय विकी पंडित, अजून एक गुणवान खेळाडू. पहिला चेंडू अतिशय सुंदर विपुलसाठी नक्कीच पाहायला मिळालाय. अगदी हलक्या हाताने फटका हा विपुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि त्यानंतर धावबादची संधी या ठिकाणी उद्भवते या मैदानावरती. चोरट्या स्वरूपाची धाव घेण्याचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा दुर्भाग्यशाली ठरतोय या मैदानावरती फलंदाज विपुल पवार. नक्कीच आवश्यकता होती विजय घोलेकर या फलंदाजाला क्रीज मध्ये थांबून राहण्याची, परंतु जसा विपुल हा स्ट्राईकच्या दिशेने पुढे मार्गक्रमण करतोय, तसा स्ट्राईक सोडली जाते विजय घोलेकरच्या माध्यमातून. परंतु नक्कीच चाणक्य बुद्धी या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून पाहायला मिळते. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत त्या ठिकाणी. धावबादच्या रूपात फलंदाज विपुल पवार या ठिकाणी मागे परततोय. ऍक्शन रिप्ले बघा tenniscricket.in च्या माध्यमातून स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क, काय खेळ केला या मैदानावरती आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या दशकवर्षी स्ट्रायकर कणकवली संघानं. पहिल्या 2 षटकात चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण देखील तेवढंच सुंदर. यापूर्वी देखील पहिला फलंदाज धावबाद पाहायला मिळाला होता, त्यावेळी देखील काहीसा किंचितसा दूर पाहायला मिळाला फलंदाज दर्पण आचरेकर, आणि यावेळेस देखील विपुल पवार हा देखील फलंदाज धावबादच्या रूपात माघारी परततो या मैदानावरती. ज्या वेळी नक्कीच फलंदाज मैदानात उतरतो, प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं की फलंदाजी करत असताना मैदानावरती जाऊन षटकार आणि चौकार टोलवावेत, परंतु फलंदाज नक्कीच विचार करत असतो फलंदाजी करत असताना धावबाद व्हायचं नाही या मैदानावरती. परंतु आज मात्र या मैदानावरती 2 फलंदाज तब्बल धावबाद झाल्यानंतर यावेळेस मैदानावरती साईश झोरे हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिनिधित्व करतोय आज रॉयल सरकार वेंगुर्ला या संघाचं. गोवन भूमीतील ओव्हरसीजच्या रूपात आज या मैदानावरती सामील केलं जातंय रॉयल सरकार वेंगुर्ला संघाच्या खेम्यामध्ये साईश झोरे या खेळाडूला, ज्या खेळाडूंना PPL ची स्पर्धा गाजवली होती फ्रेंड सर्कल पेरनेम संघाकडून खेळत असताना, तो खेळाडू आज या मैदानावरती पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज, डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज, विकेटच्या पाठीमागे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा फलंदाज या मैदानावरती. यावेळेस मात्र बॅटची बाहेरील कड, नक्कीच पहिल्या चेंडूवरती जीवनदान लाभलं या ठिकाणी फलंदाजाला. किंचितसा दूर चेंडू हा यष्टीरक्षकापासून पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लिप देखील त्या ठिकाणी होती, नक्कीच त्या खेळाडूला देखील बीट करतोय चेंडू, काहीसा दूर राहतोय आणि पहिल्याच चेंडूवरती जीवनदान प्राप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या ही देखील स्थिरावलेली पाहायला मिळते या चौथ्या षटकादरम्यान 25 या आकड्यावरती. विकी पंडितची गोलंदाजी, यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत. पहिल्या चेंडूवरती जीवनदान, मात्र यावेळेस दुसऱ्या चेंडूवरती विकी पंडितच्या विरोधात मोठा फटका खेळणं काहीसं कारणीभूत ठरतंय फलंदाजाला बाद होण्यासाठी. एक सुरेख झेल मिडविकेटच्या दिशेनं आणि त्यानंतर मात्र साईश झोरे हा ओव्हरसीज खेळाडू यावेळेस स्वस्त तंबूत परत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जीवनदान, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज माघारी झेलबादच्या रूपात. ऍक्शन रिप्ले बघा कशा प्रकारचा चेंडू होता, काहीसा खोलवर टप्प्याचा चेंडू पुढे फेकला होता विकी पंडित या गोलंदाजांना, त्यावरती मोठा फटका, उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत विसावतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सांगतोय त्या ठिकाणी सूर्याची किरणं ही देखील चेहऱ्यावरती येता येतं, परंतु एका कठीण परिस्थितीत देखील एक चांगला झेल टिपल्यानंतर अजून एक फलंदाज माघारी परततोय. एकंदरीत तिसरा धक्का, तिसरा गडी तंबूच्या दिशेने परतल्यानंतर काहीशी केविलवाणी ही स्थिती बहुधा उद्भवते या मैदानावरती. ती रॉयल सरकार वेंगुर्ला संघाची प्रथमतः फलंदाजी करत असताना दशकवर्षीय स्ट्रायकर कणकवली संघ कर्णधाराने जो निर्णय घेतलाय प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा, हा निर्णय सार्थ ठरवला जातोय या मैदानावरती. विकी पंडित
हा गोलंदाज एक धाव खर्ची घालतोय आतापर्यंत 3 चेंडूंवरती एक गडी बाद करणारी ही गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षण बघा वारंवार सजवलं जातं या मैदानावरती. एक व्यूहरचना रचली जाते ती नवीन फलंदाज समीर वेंगुर्लेकरसाठी. अजून एक युवा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती कीर्ती कर्णधार संघाचा स्वतः मैदानात उभा असताना. विकीचा हा चेंडू ऑन साइडला फटका निघालाय. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. जमिनीलगत खेळलेला फटका. रिस्क खूपच कमी होती या फटक्यावरती आणि नक्कीच 2 धावा या देखील पूर्ण पाहायला मिळत आहेत. मैदानात अगदी आल्या आल्या ऑन साइडला अगदी हलक्या रीतीने फटका नक्कीच समीरच्या माध्यमातून निघालाय. गड्यांची पडझड होणार नाही याची पूर्णपणे दक्षता नक्कीच घेतली जाईल यावेळेस समीरच्या माध्यमातून आणि संघाचा डाव देखील पुढे सरसताना पाहायला मिळेल. यावेळेस कलात्मक फटका इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळत आहे. फलंदाज समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेख फटक्यानिशी या ठिकाणी नक्कीच चेंडूला पाठवलं जातंय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. घरचं मैदान आहे समीरसाठी. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून बघा कशा प्रकारे फलंदाजाने आपला स्टान्स बदललाय. जो समीर डाव्या हाताचा फलंदाज होता त्यानं अंतिम क्षणी उजव्या हाताचा फलंदाज होत फटका खेळल्यानंतर अर्जित केलाय 4 धावा. यावेळेस मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यष्टीरक्षक 7-7-2 क्षेत्ररक्षक नक्कीच पाहायला मिळालेत परंतु या तीनही खेळाडूंना चकवा देणारा हा चेंडू. यष्टीरक्षकाकडून काहीशी घोडचूक पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार अष्टपैलू खेळाडूचं या ठिकाणी झेल सुटलं जातंय या मैदानावरती. ऍक्शन रिप्ले बघा. विकीचा काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू समीरसाठी. समीरने मारलेला फटका. समीर नक्कीच बीट झाला होता. चेंडू हवेत गेलाय. यष्टीरक्षक खाली देखील आला होता परंतु जे काम अंतिम क्षणी पूर्ण करायचं होतं त्या कामापासून काहीसा वंचित राहतोय त्या ठिकाणी यष्टीरक्षक. जी स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून सुरू आहे या स्पर्धेचं. सर्व प्रेक्षक हे घर बसल्या ही स्पर्धा पाहू शकतात. ही सुसंधी निर्माण केले या ठिकाणी आयोजकांनी. गौरव सावंत त्यांची संपूर्ण टीम त्यांचा कॅमेरामॅन सुरेख कॅमेरा वर्क हे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप चांगला खेळ देखील या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर बघितलं तब्बल धावसंख्या 33 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती 3-3-3 पाहायला मिळत आहेत. वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज क्रिस गेल याची जर्सी क्रमांक धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतोय. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात खेळ समाप्त. हा 4 षटकांचा स्लॉक षटकांना होते सुरुवात या मैदानावरती. क्षेत्ररक्षण देखील फैलावलेलं पाहायला मिळतंय. तब्बल 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सीमारेषेवरती तैनात. डाव्या हाताचा फलंदाज विजय घोलेकर. 9 चेंडू आतापर्यंत एकही धाव ज्याच्या खाते नाहीये तो विजय स्ट्रायकरवरती. यावेळेस स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण नक्कीच पाहायला मिळते आणि तब्बल 10 चेंडू हे घ्यावे लागतायत या ठिकाणी या मैदानावरती विजयला पहिली धाव पूर्ण करण्यासाठी. धावसंख्या ही एका धावेनं परावर्तित पाहायला मिळते. 34 आकडा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि चौथ्या षटकाच्या समाप्ती अखेर 5व्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ओंकार सज्ज पाहायला मिळतोय. समीरसाठी व्यूहरचना आखण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. तब्बल 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला डीप मध्ये तैनात केल्यानंतर डीप स्क्वेअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंगॉन हे खेळाडू आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ओमकार. यावेळी सुरेख चेंडू फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा काहीसा दूर पाहायला मिळालाय. लॉंग ऑफ मधून देखील क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय परंतु तोपर्यंत मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या मैदानावरती फलंदाज समीर वेंगुर्लेकरच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना करत असताना 10 धावा या समीरच्या बॅटमधून निघाल्यात. एका चेंडूवरती समीरला देखील जीवनदान मिळालंय. हे मिळालेलं जीवनदान उर्वरित षटकांमध्ये समीर आपल्या संघासाठी कशा प्रकारे एका मोठ्या खेळीत रूपांतर करेल हे पाहणं औत्सुक्याचं. यावेळेस देखील स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर अतिशय सुरेख चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचतो यावेळेस या मैदानावरती आणि म्हणूनच समीरला देखील निशब्द करून ठेवलं जातंय या मैदानावरती ते गोलंदाजच्या माध्यमातून. कर्णधाराने दिलेली 5व्या षटकातील ही गोलंदाजी आतापर्यंत बखुबी निभावली जाते या मैदानावरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा यापूर्वीच्या चेंडूचं पुनरावृत्ती पाहायला मिळते या मैदानावरती. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा काहीसा चेंडू ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि चेंडू फळीचा चुकलेला संपर्क. चेंडू विकेट किपरच्या हातात एका निर्धाव स्वरूपाचा घडल्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली 36 या आकड्यावर. समीर बैठक स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचत ऑन साइडला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने फटका टोलवावा
ही रणनीती समीरची, मात्र गोलंदाजानं जाणलं, हेरलंय आणि त्याच्या विपरीत केलेली ही गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय या मैदानावर समीर वेंगुर्लेकर या फलंदाजाला. यावेळी स्विच उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, धावबाद करण्याची संधी नक्कीच उद्भवली जाते या मैदानावरती. या षटकाच्या अंतिम चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न हा फलंदाज समीर वेंगुर्लेकरचा पाहायला मिळतोय. मात्र धावबादच्या रूपात फलंदाज विजय घोलेकर हा माघारी परततोय या मैदानावरती आणि संघाला बसतोय हा चौथा धक्का या मैदानावर. एकंदरीत फलंदाजी नक्कीच काहीशी खालावलेली पाहायला मिळते. प्रथमतः फलंदाजी करत असताना आतापर्यंत 5 षटकात केवळ 36 धावा या मैदानावरती आपण पाहतोय. आशा होती, अपेक्षा होती या सामन्यात कुठेतरी समीर वेंगुर्लेकर रॉयल सरकार वेंगुर्ला हा संघ एक मोठी धावसंख्या उभारेल, परंतु क्षेत्ररक्षणाचा विचार जर केला तर काहीसं सुरुवातीला खराब क्षेत्ररक्षण, परंतु त्यानंतर मात्र चांगलं फील्ड प्लेसमेंट नक्कीच पाहायला मिळालंय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकंदरीत जर या पहिल्या डावाचा आत्तापर्यंत विचार केला तर फलंदाज विपुल पवार हा फलंदाज ज्याच्या बॅटमधून तब्बल 2 चौकार, 1 षटकार, 2 वेळा 2 धावा, 1 सिंगलच्या रूपात तब्बल 20 धावा या आपण पाहिल्या. समीर वेंगुर्लेकरांनी देखील आतापर्यंत चांगली साथ दिली त्याला, परंतु बाकीचे खेळाडू मात्र पूर्णपणे निराश करतायत त्या मैदानावरती रॉयल सरकार वेंगुर्ला संघाला. दर्पण आचरेकर 3 धावा करून धावबाद, साईश धोरे हा खेळाडू शून्यावरती बाद आणि विजय घोलेकर हा खेळाडू देखील केवळ 1 धाव बनवत 10 चेंडूंचा सामना करत असताना बाद झाल्यामुळे काहीशी केविलवाणी स्थिती ही नक्कीच उद्भवते या मैदानावरती. आणि तदनंतर स्लॉग ओव्हरच्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्गवरती नक्कीच पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, यावेळेस बघा मोठा फटका समीरच्या बॅटमधून, यावेळेस देखील फटका फसलाय. ऑन साइडला मिडविकेटच्या दिशेने एक मोठा फटका टोलण्याचा प्रयत्न, परंतु तो संपर्क स्वीट साऊंड ऑफ बॅट आवश्यक होता या मैदानावरती. तो संपर्क नव्हता चेंडू आणि चेंडू फळीचा, म्हणूनच फसलेला फटका, मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं करत असताना गोलंदाज आणि 7-7 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय या मैदानावरती. 36 धावांवरती 5वा धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला बसतोय 6व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती. एकंदरीत जर आपण या इनिंगचा आतापर्यंत विचार केला, जवळपास 31 चेंडूंचा खेळ हा आतापर्यंत होतोय समाप्त आणि या 31 चेंडूंमधील तब्बल 17 चेंडू हे निर्धाव पाहायला मिळत आहे त्या मैदानावरती. धावसंख्या का कमी धावसंख्येवरती आहे, एका बाजूने जरी गडी बाद झाले तरी जो निर्धाव चेंडू खेळण्याचा क्रम आहे तो खूप पाहायला मिळतोय आणि म्हणूनच या ठिकाणी एका कमी धावसंख्येवरती ही धावसंख्या पाहायला मिळते आतापर्यंत. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर हा केला जातोय या मैदानावरती. इम्पॅक्ट प्लेअर चा वापर केला जातोय या मैदानावरती. फलंदाजी करणारा संघ वेंगुर्ला रॉयल सरकार संघाकडून विजय घोलेकर या खेळाडूच्या बदली, या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात गौरव गडेकर हा फलंदाज पाहायला मिळतोय. माफ करा, गौरव सडेकर हा नवीन फलंदाज इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात मैदानात पावलं टाकतोय. स्ट्राईक सज्ज असेल डाव्या हाताचा अजून एक तडाखेबंद फलंदाज. यावेळी 6 चेंडू सोडून दिलाय, नक्कीच लेफ्ट केला जातोय चेंडूला, कारण फलंदाज जाणतोय हा चेंडू यष्ट्यांच्या बऱ्याच दूर. पंचांकडून नक्कीच इशारा देखील निघतोय चेंडू स्वैर असल्याचा. अजून एक धाव ही अतिरिक्त स्वरूपाची नक्कीच धावसंख्येत पूर्ण पाहायला मिळाल्यानंतर धावसंख्या ही परावर्तित काहीशी पाहायला मिळते. यावेळेस गौरवच्या बॅटमधून समोरच्या दिशेला फटका निघालाय, दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. खरा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडूवरती येतोय, एक सुरेख झेल टिपला जातोय आणि त्यानंतर अजून एक धक्का या मैदानावरती पाहायला मिळालाय, तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. 37 लॉस ऑफ 6 विकेट, 6 ओव्हर इन प्रोग्रेस, म्हणजे 6वं षटक हे प्रगतीपथावर असताना 6वा धक्का. 37 धावांवरती हा फलंदाज गौरव सडेकर या फलंदाजाच्या रूपात पाहायला मिळतोय. तो रॉयल सरकार वेंगुर्ला संघाला जी फलंदाजी रॉयल सरकार वेंगुर्ला संघाकडून अपेक्षित होती, जी रॉयल फलंदाजी नक्कीच पाहण्यासाठी वेंगुर्ल्यातील प्रेक्षक, पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रेक्षक आज उपस्थित होते, आतुर होते. ती फलंदाजी मात्र पूर्णपणे बिखरलेली पाहायला मिळते या मैदानावरती. अचूक टप्प्याची धारदार लयबद्ध पद्धतीची ही गोलंदाजी गौरव घुंगरट असतील, सूर्या गावकर, विकी पंडित, ओमकार आणि 7-7 रजत या खेळाडूकडून ही गोलंदाजी कारणीभूत ठरते प्रतिस्पर्धी संघाला अस्त व्यस्त होण्यापासून या मैदानावरती.
नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत 5.2 षटकात, धावसंख्या 37 धावसंख्येवरती 6 कड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 4 चेंडूंवरती कितपत धावा या उभारल्या जात आहेत, भवितव्य कशा प्रकारे लिहिलं जात आहे या मैदानावरती, हे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून पाहणं चुक्याचं. न्यू फलंदाज मैदानात अगदी आल्या आल्या कोट्याच्या बॅटमधून ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन चुकतोय या मैदानावरती, शफल होतोय फलंदाज. ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न मात्र अतिशय कल्पक रीतीने केलेली गोलंदाजी जकडून ठेवते या ठिकाणी फलंदाज गोटे याला. धावसंख्या मात्र 37. यावेळी देखील पुन्हा एकदा स्विंग अँड मिस नक्कीच पाहायला मिळालंय. फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिलाय. धावबादची संधी देखील उद्भवली जाते या मैदानावरती आणि तदनंतर मात्र फलंदाज गोट्या हा माघारी परततोय. धावबाद पाहायला मिळतोय. अजून एक धक्का. या धक्क्यातून कशा प्रकारे सावरेल या मैदानावरती फलंदाजी करणारा संघ. 7 गडी बाद, 37 धावा, 5.4 षटकांचा खेळ समाप्त. रॉयल सरकार वेंगुर्ला संघ नक्कीच काहीशा केविल वाण्या स्थितीत बहुधा पाहायला मिळतोय. एकंदरीत या स्पर्धेचा विचार जर केला, प्रथमतः फलंदाजी करत असताना सगळ्यात कमी धावसंख्या बहुधा ही. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा नक्कीच पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र याही वेळेस देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू हा बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना या मैदानावरती धावसंख्या स्थिरावलेली 37 धावांवरती. दीपू गिरप हा फलंदाज जो बराच वेळ नॉन स्ट्राईक वरती सज्ज झाला होता. यावेळी देखील चांगला चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न. धावबाची संधी देखील आहे. डायरेक्ट हिट जर झाली असती फलंदाजाला नक्कीच धावबाद करण्याची संधी उद्भवली असती, परंतु यावेळेस 22च्या रूपात मिळालेली ही एक धाव आणि या एका धावेनं धावसंख्या ही देखील परावर्तित पाहायला मिळते. 38 धावसंख्येवरती. या स्पर्धेचा जर आपण विचार केला, स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या ही प्रथमतः फलंदाजी करत असताना 25 धावा आपण पाहिली होती आणि तदनंतर ही आजची धावसंख्या ही सर्वात दुसऱ्या नंबरची कमी धावसंख्या पाहायला मिळते. एकंदरीत 36 चेंडूंचा हा खेळ जो आपण पाहिला पहिल्या इनिंग मध्ये, या 36 चेंडूंमध्ये खेळातील तब्बल 21 चेंडू हे निर्धाव फेकले जात आहेत या मैदानावरती. दशकऋषी कणकवली या संघाकडून म्हणजे काय कशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच केली जाते या मैदानावरती. सुबक सुंदर गोलंदाजी स्क्रीनवरती पहा, जे आपण लाईव्हच्या रूपात स्क्रीनवरती पाहतो. या ऍक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर जे मुख्य प्रायोजक देखील आहेत या स्पर्धेदरम्यान आमचे, त्यांच्या माध्यमातून खूप सुंदर जर्सी, ट्रॅक पॅन्ट हे जे परिधान केलंय आमच्या सर्व खेळाडूंनी. ऍक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर तसेच छत्रपती चषक 2024 चे आमचे सगळे आयोजक पदाधिकारी हे देखील आपण स्क्रीनवरती पाहतो. एके डेकोरेटर्स वेंगुर्ला, परबवाडा युको बँक वेंगुर्ला शाखा, नवदुर्गा ज्वेलर्स वेंगुर्ला, अमर हेअर सलून वेंगुर्ला. स्क्रीनवरती आपण पाहतो हे जे सर्व प्रायोजक आहेत, ज्यांनी सगळ्या हाताने मदत केली, हे सर्व प्रायोजक टीव्ही स्क्रीनवरती. 0% कॅफे हा देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. नक्कीच दर्जेदार कॅफे वेंगुर्ल्यातील हॉटेल गोविंद हे देखील आमचे प्रायोजक आहेत. वक्रतुंड ज्वेलर्स वेंगुर्ला हे सगळे प्रायोजक. सुबक आर्ट डिझाईन स्टुडिओ वेंगुर्ला. पहिला एकंदरीत खेळ समाप्त झालाय 6 षटकांचा. धावसंख्या 38 धावांवरती स्थिरावले. 39 धावांचं उद्दिष्ट हे नक्कीच पाहायला मिळतं ते प्रतिस्पर्धी कणकवली संघासोबत. आणि आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होईल ऐकूया, जाणून घेऊया. कमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करूया पुन्हा एकदा सभा बादल चौधरी सर यांना. आणि मी सचिन सावंत काही काळ रजा घेतोय. धन्यवाद. स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होते आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्टेट बँकचे कर्मचारी सन्माननीय श्री सुनील परब साहेब यांचं. विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान आम्ही करतोय.
हॅलो. धन्यवाद सचिन, धन्यवाद सुमेध. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2024 9व्या पर्वाची ही स्पर्धा, जी स्पर्धा पहिली 2 वर्ष वेंगुर्ला प्रीमियर लीग आणि त्यानंतर गेली 7 वर्ष छत्रपती चषक. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण एकत्र येतोय. स्क्रीनवर पाहतोय आमचे काही स्पॉन्सर वेदांत हार्डवेअर. या हार्डवेअरची शॉपी, या शॉपीमध्ये आपल्यासाठी उपलब्ध असणाऱ्या वस्तू. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात बॉथम वॉरियर संघाने विजयश्री प्राप्त केली. दुसऱ्या सामन्यामध्ये दशकऋषी स्ट्रायकर्स कणकवली संघ नाणेफेक जिंकून स्वीकारलेलं क्षेत्ररक्षण. आणि रॉयल सरकार वेंगुर्ला सारखा एक मातब्बर संघ 6 षटकामध्ये धावा जमवतोय फक्त 38. 39 धावांचा पाठलाग आणि सलामीची जोडी. स्क्रीनवर पुन्हा एकदा कृष्णा हॉटेल. या हॉटेलमधील खमंग पदार्थ, आमचे सगळे स्पॉन्सर, आमचे सगळे प्रायोजक, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. दुसऱ्या इनिंगची सुरुवात. 36 चेंडू 39 धावांचं लक्ष. विशाल लुडबे पहिला चेंडू विशाल लुडबेचा शॉर्ट कव्हरच्या दिशेने अगदी सहज खेळून काढतोय. मालवण तालुक्यातील वायरीचा हा एक गुणवान दर्जेदार खेळाडू. आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर अनेक स्पर्धांचे निकाल बदलणारा हा खेळाडू विशाल लुडबे. आणि विशालला साथ देण्यासाठी दशकऋषी स्ट्रायकर्स कणकवली संघाच्या वतीने अक्षय जाधव कलमठ. अक्षयचा फटका. चेंडू थोडा काळ हवेत होता. नोमॅन्स लँडमध्ये एकेरी धाव. प्रत्येक तालुक्याच्या काही मानाच्या स्पर्धा आणि कणकवली तालुक्याची मानाची स्पर्धा संदीप मेसरी मित्रमंडळ आयोजित क्रेझी बॉईज. आणि या स्पर्धेचा एक फाईन म्हणून अक्षयकडे पाहिलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दर्जेदार खेळी अक्षयने आतापर्यंत साकारल्यात आणि सध्याच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्हा स्तराचा एक मातब्बर खेळाडू म्हणून ज्याची ओळख. असे 2 खेळाडू यावेळी मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू गाठतोय सीमारेषा ऍक्टिव्ह चौकारासाठी आणि धावसंख्या होते ती 6. त्या विशाल लुडवेचा आपण कौतुक ऐकतो कॉमेंट्री बॉक्समधून. त्याच्या चाहत्यांकडून त्या कौतुकाला साजेसा हा फटका. ॲक्शन रिप्ले. समीर सारखा गोलंदाज चतुरस्र खोलवर टप्प्याचा चेंडू मिडल करतोय. बॅटच्या रूम बनवतोय. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर सरकतोय आणि सर्कलच्या आत असणाऱ्या मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पिटाळतोय विशाल लुडबे. हा विशाल चौकार, ऍक्टिव्ह चौकार. 6 धावा, 39चा पाठलाग. यावेळी समीर बीट करतोय. ब्रह्मास्त्र आहे समीरकडे. नॅचरल आउटस्विंग प्रकारचा चेंडू. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी. उजव्या हाताचा फलंदाज. आणि अशा वेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू नैसर्गिकरित्या बाहेर वळणारा. विशाल थोडासा बीट होतोय. 3 चेंडूत 5 या धावसंख्येवर विशाल खेळतोय. आणि अक्षय जाधव 1 चेंडू 1. यावेळी थोडासा आखो टप्प्याचा चेंडू कट केला जातोय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. कव्हरचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सरकतोय. चेंडू अडवतोय. तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेनिशी धावसंख्या 5 चेंडू आणि 8 धावा. प्रत्येक धाव महत्वाची असेल कारण 6 षटकामध्ये 39 धावांचं एक निर्धारित लक्ष, माफक लक्ष आणि त्यामध्ये 2 पॉवर प्लेची षटकं. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर करडी नजर ठेवावी लागेल रॉयल सरकार वेंगुर्ला संघाला. यावेळी पुन्हा एकदा कट केला जातो. एक ताकदवान फटका. कौतुक करावं लागेल विशालचं. डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच हा आकुटप्प्याचा चेंडू विशालने पिक केला होता. पाहिलं होतं समीर वारंवार चेंडू मिडल स्टंपवर टाकून ऑफ स्टंपच्या दिशेने बाहेर काढतोय आणि त्या चेंडूसाठी हा खास फटका विशालच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये बघणार आहोत आपण. समीर बॉलिंग मार्गवरून चेंडू रिलीज करतोय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. एक दर्जेदार, सुंदर, नजाकतदार ऍक्टिव्ह चौकार. हा कटचा चौकार विशालच्या बॅटमधून. पहिल्या षटकाची होते सांगता. 39 धावांचा पाठलाग आणि धावसंख्या दुहेरी आकड्यात 12 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं गोमंतक भूमीचे 4 खेळाडू आज आपण मैदानावर पाहतोय. बॉथम वॉरियर संघासाठी काणका संघाचा काणका गावचा शुभम झा. फ्रेंड सर्कल कोलगाव संघासाठी वजरी गावचा अपाली कणगुटकर. दशकऋषी स्ट्रायकर्स कणकवली संघाकडून वाळपईचा सूर्या गावकर आणि रॉयल सरकार वेंगुर्ला संघाकडून सिद्धेश्वर मल्लेश्वर सुर्ला संघाचा खेळाडू साई शेझोरे. या सगळ्या गोमंतक भूमीच्या स्टार खेळाडूंनी सुद्धा ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी विशेष योगदान दिलंय. बॉलिंग मार्कवर गौरव घुंगराट गोलंदाजीत पहिल्या चेंडूवर कमाल.
माफ करा, नितीन बॉलिंग मार्कवर. बॉलिंग मार्कवर नितीन राणे. देहेष्टी अगदी गौरव घुंगरट सरांसारखे, पण गौरव घुंगरट सर यावेळी दशकृषी स्ट्रायकर्स गणकवली संघाकडून खेळत आहेत. नितीनचा चेंडू, ज्या विकेटची गरज होती. अक्षय जाधव डावखुऱ्या हाताचा बॅटर. स्लोअर बाउन्सर, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेत जाणारा चेंडू बॅटची कट घेतोय. नितीन राणे यांना पहिल्या चेंडूवरही सफलता मिळते. विकेट खूप महत्वाच्या असतील, कारण 6 षटकामध्ये 39 धावांचं लक्ष. फक्त चेंडू डॉट काढून नव्हे, तर जर आपण विकेट घेतल्या ठराविक अंतराने तर हा सामना नक्की जिंकू शकता. अक्षय माघारी परततोय. अक्षयची जागा घेण्यासाठी सूर्या गावकर. मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने एक सुंदर खणखणीत एफर्टलेस ऍक्टिव्ह चौकार. आल्या आल्यात सूर्या जणू काही डगआउट मधून सेट होऊन येतोय. हा फटका खेळताना अगदी लीलया ज्याप्रमाणे सूर्या खेळतोय, एका मोठ्या खेळाडूचं हे लक्षण. निर्धारित षटकांच्या सामन्यामध्ये सेट होण्यासाठी जास्त वेळ नसतो, जास्त चेंडू नसतात, आणि त्याचा पुरेपूर अनुभव आहे सूर्यापाशी. गोमंतक भूमीचे खूप लांब वरून आलेले काही खेळाडू, आणि त्यामध्ये सूर्या गावकर वाळपईचा हा खेळाडू, ज्या वाळपई गावाने दर्जेदार दशावतार नाट्य कलाकार दिलेत. यामध्ये दामू जोशी यांचं नाव खूप आदरानं घेतलं जातं. गोमंतक भूमीचा आणि कोकण प्रांताचा सगळ्यांचा लाडका ठाकूर संदेश ठाकूर, ज्या गावातून त्या वाळपई गावचा हा सूर्या मैदानावर. 28 चेंडू 23 धावांची गरज. धावफलक 16 धावा. एका गडाच्या मोबदल्यात बाद झाला फलंदाज अक्षय जाधव कलमट कणकवली, पण त्याची उणीव भासू न देता मैदानावर विशाल लुडवे आणि सूर्या गावकर. स्विच करण्याचा प्रयत्न होता. सूर्या गावकर एक चेंडू चौकारासाठी अगदी सहज पिटावला होता, वसूल केला होता, पण त्यानंतर हा स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त. 27 चेंडू 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. नितीन पुढचा चेंडू घेऊन. यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळला जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि शेवटच्या क्षणी हा झेल जमिनीला दान केला जातोय. विशालचा इरादा होता दुसऱ्या धावेसाठी, दुसरी धाव सुद्धा अगदी सहज आली असती, पण सूर्याकडे होती थोडीशी निराशा. जणू काही हा झेल टिपला जाईल, एवढा साधा सोपा झेल सुटणार नाही अपेक्षा सूर्याची होती. त्यामुळे दुसऱ्या धावेचा विचार सूर्याच्या मनात नव्हता. मात्र लॉंग ऑन खेळाडूच्या मनात मात्र काहीतरी वेगळं चाललेलं. हे जीवदान मिळतंय, जणू काही तो खेळाडू सुद्धा सूर्याचा खेळ बघण्यासाठी आतुर. 26 चेंडू 22 धावांची अजूनही गरज. धावफलक 17 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात विशाल लुडवे 5 चेंडू 11 धावा. एक आक्रमक दर्जाचा बॅटर, आतापर्यंत 2 ऍक्टिव्ह चौकारानिशी. पुन्हा एकदा कट केला जातो. यावेळी बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि विशालची खेळी होते समाप्त. त्या विशालकडून एक विशाल खेळी अपेक्षित होती. हा आखूड टप्प्याचा चेंडू, आणि खास विशालच्या आवडत्या कटच्या फटक्यासाठी 2 क्षेत्ररक्षक त्या एरियामध्ये तैनात केले होते, कव्हर पॉइंटच्या दिशेने आणि एक बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. सर्कलवर झेल टिपला जातोय. ऍक्शन रिप्लेमध्ये tenniscricket.in माध्यमातून या चेंडूची मजा आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. नितीन बघा बॉलिंग मार्कवर थोडासा आखूड टप्प्याचा रूम बनवला होता. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सुंदर झेल टिपला जातोय. विशाल सारखा एक खेळाडू या चक्रव्यूहामध्ये फसवला जातोय, ज्या विशालसाठी खास 2 क्षेत्ररक्षक पॉइंट सीमारेषा पॅक करण्यासाठी तिथे लावले होते. नितीनचं कौतुक करावं लागेल. या षटकात नितीन 2 महत्वाच्या सफलता मिळवून देतोय, आणि सफलता खूप महत्वाच्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, फक्त 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन, आणि या प्रोटेक्शनमध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी. धावसंख्या होते ती 17. 2 गड्यांच्या मोबदल्यात विजयाचं इक्वेशन गणित 25 चेंडू आणि 22 धावा. मैदानावर देवबाग संघाचा अजून एक गुणवान खेळाडू गॉडविन. विशाल लुडबे, अक्षय जाधव हे 2 खेळाडू माघारी, आणि आल्या आल्याच गॉडविन स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होता की नव्हता. 1 धाव, त्यामुळे एकेरी धाव गॉडविनच्या खाती. गॉडविनच्या खात्याची सुरुवात, आणि एकेरी धावेनिशी 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या होते ती 18. दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघ 39 धावांचा पाठलाग करतोय. 4 षटक शिल्लक, 24 चेंडू आणि 21 धावांची गरज.
24 चेंडू 21 धावा. थोडंसं साधं सोपं लक्ष पण क्रिकेटच्या मैदानावर, ज्याप्रमाणे आमचे स्कोरर यश किंद्रेकर सर सांगतायत, प्रत्येक धाव महत्त्वाची असते. चेंडू जरी हवेत असला तरी क्षेत्ररक्षकाकडून चूक होऊ शकते हे विचारात घेऊन दुसऱ्या धावेसाठी आपण तयार राहणं खूप गरजेचं. ही एक चूक सूर्याकडून झाली, पण सूर्या हा असा खेळाडू आहे जो आपल्या चुका कधीही पुनरावृत्ती करत नाही. जर ही दुसरी धाव आली असती तर कदाचित विशाल लुडबेची विकेट गेली नसती, पण मैदानावर जर आणि तर या दोन शब्दांना काहीच अर्थ नसतो. 2 षटकांची सांगता 18 धावा आणि तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर मालवण तालुक्यातील आचरा गावचा एक गुणवान खेळाडू दर्पण आचरेकर. दर्पणकडून एखादा चमत्कार अपेक्षित होता. गतवर्षी आणि या स्पर्धेच्या प्रत्येक पर्वामध्ये दर्पणने दर्जेदार कामगिरी केली. थोडीशी फ्लायटेड डिलिव्हरी, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आडव्या बॅटचा स्वीपचा फटका, गॉडविनच्या बॅटमधून दुहेरी धाव. या 2 धावेनीची धावसंख्या होते ती 20 धावा. गॉडविन आणि सूर्या हे 2 खेळाडू कणकवली संघासाठी 39 धावांचा पाठलाग करतायत. दुसऱ्या बाजूने दर्पण आचरेकर बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन एंडकडून हा पहिला चेंडू 2 धावेंसाठी खर्च करतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल, जो शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू होता थोडासा फाईन केला जातो. यशरक्षक क्लोज केला जातो आणि शॉर्ट फाईन लेग सुद्धा अजून थोडासा फाईन. फ्लायटेड डिलिव्हरी मिड विकेटच्या दिशेने, मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. आरसी ग्रुप षटकार. अजून एक फ्लायटेड डिलिव्हरी, कोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. गॉडविन आधीच बाहेर गेला होता, ऑफस्टम्पच्या बराच बाहेर, आणि त्यानंतर चेंडू आडव्या बॅटचा एक धडाकेबाज दणकेबाज प्रहार मिड विकेटच्या डोक्यावरून. अजून एक फ्लायटेड डिलिव्हरी होती दर्पणकडून. बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. एकेरी धावफलक होतोय तो 27-27. 12 धावांची गरज, 21 चेंडू बाकी. अनेक योगायोग या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिले. दर्जेदार फलंदाजी पाहिली. सोहेल शेख आणि दर्शन बांदेकर या दोघांचं एकाच सामन्यामध्ये एकमेकांच्या विरोधात अर्धशतक पाहिलं. 4 चेंडूत 4 षटकार सोहेलचे पाहिले, 5 चेंडूत 5 षटकार दर्पण आचरेकरचे पाहिले. काही सुंदर झेल या स्पर्धेत पाहिले. त्यामध्ये धनंजय राणे आणि राजाराम गवसचा रिले कॅच पाहिला. विठ्ठल कवटकरचा सूर मारून घेतलेला एक सुंदर झेल पाहिला. आदित्य बेहरेचा एक सुंदर कॅच सुद्धा आपण पाहिला. तर अशा सुंदर क्षणांनी नटलेली छत्रपती चषक 2024 ची ही 9व्या पर्वाची स्पर्धा. चेंडू हवेत, सन्मान देण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या स्टिकर एरियाकडे आणि दर्पण आचरेकर आपल्या संघाला ही महत्वाची विकेट मिळवून देतोय. सूर्या गावकर आक्रमण करावं की बचाव करावं या दुहेरी मनस्थितीत, द्विधा मनस्थितीत आपली विकेट बहाल करतोय. 5 चेंडूंचा सामना केला सूर्याने, एका चौकाराने वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. 39 धावांचा पाठलाग करताना सांघिक 27 धावसंख्येत. रिप्ले, दर्पणचा चेंडू थोडासा यावेळी आखूड टप्प्याचा. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी त्याच्या शरीरापासून लांब जाणारा चेंडू, बचाव करण्याचा असफल प्रयत्न, आणि फॉलोथ्रूमध्ये दर्पण आचरेकर एक सुंदर झेल टिपतोय. नवीन फलंदाज मैदानावर येतोय. कणकवली तालुक्यातील तिवरे या गावचा गुणवान खेळाडू. नाव जरी ज्याचं रजत असलं तरी सुवर्ण झळाळी ज्या खेळाडूच्या खेळामध्ये असा रजत कदम. 19 चेंडू 12 धावांची गरज. दर्पण आणि रजत हे द्वंद्व बऱ्याच वेळा झुंजलंय एकमेकांच्या समोर, एकमेकांच्या विरोधात. त्यामुळे रजत थोडासा सन्मान देतोय. रजतला माहिती आहे दर्पणची गोलंदाजी थोडीशी खेळून काढावी. विकेट मिळाल्यामुळे आत्मविश्वास वधारला होता दर्पणचा, त्यामुळे शेवटचा चेंडू निर्धाव खेळून काढतोय. षटकाची होते संगता. निम्म्या षटकांचा, निम्म्या चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या होते 27. अजूनही 18 चेंडू बाकी आणि 12 धावांची गरज. 18 चेंडू 12 धावा. एखादा चमत्कार गरजेचा असेल रॉयल सरकार वेंगुर्ले संघासाठी. ज्या संघाच्या नावातच रॉयल, त्या संघाकडून रॉयल कामगिरी अपेक्षित. चौथ्या षटकात बघूया बॉलिंग मार्कवर स्वतः संघाचा कर्णधार नायक समीर वेंगुर्लेकर. यापूर्वीच्या सामन्यात बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघासाठी वासुदेव गावडे याने संघाचा कर्णधार म्हणून भरीव योगदान देऊन
आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. यावेळी समीरकडून असा चमत्कार अपेक्षित असेल. स्ट्रायकर एंडवर देवबागचा गॉडविन, नॉन स्ट्रायकर एंडवर तिवरेचा रजत कदम आणि बॉलिंग मार्कवर वेंगुर्लेचा स्थानिक खेळाडू आपल्या घरच्या मैदानावर समीर वेंगुर्लेकर. 27-27 स्विच केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवर पहिली सफलता समीर मिळवतोय. गॉडविनचा हा आत्मघाती फटका होता. क्षेत्ररक्षक तैनात केला होता जो होता डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. गॉडविनने शफल होऊन फटका खेळला होता, स्विच करून फटका खेळला होता आणि जो खेळाडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने होता तो खेळाडू स्विच होतोय डीप फाईन लेगच्या दिशेने. रिप्लेमध्ये पाहूया समीरचा हा चेंडू. चतुरस्र गोलंदाजी, या विकेटची खूप गरज होती. ती विकेट मिळवून देणारा हा चेंडू फुल टॉस तर होता. गॉडविनने पिक सुद्धा खूप सुंदर केला होता, मिडल केला होता, पण ज्या जागी क्षेत्ररक्षक तैनात त्या क्षेत्ररक्षकाच्या जागी नवीन फलंदाज मैदानावर सावंतवाडी तालुक्यातील कासगावचा एक गुणवान दर्जेदार अष्टपैलू विकी पंडित. प्री डिटरमाइंड शॉट होता. विकीने जणू काही मैदानात येतानाच ठरवलं होतं पहिल्या चेंडूवर सिंगल घ्यायची, दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. ज्या विकीने पहिल्या चेंडूवर संयम दाखवला होता एकेरी धावेसाठी, पण अस्तित्वात नसलेली धाव चोरण्याचा इरादा अंगलट येतोय. रजत कदम मात्र आपल्या सहकार्यासाठी विकेट बहाल करतोय. रजतचं कौतुक करावं लागेल, कारण ही दुसरी धाव पूर्ण होणं कठीण होतं, रजतला माहिती होतं. पण विकी सारखा एक दर्जेदार खेळाडू, ज्या खेळाडूसाठी आपल्या सहकार्यासाठी रजत आपली विकेट बहाल करतोय. वैयक्तिक जरी 0 धाव रजतच्या खाती असली तरी रजतचं मैदानावरचं अपीरियन्स हा खूप महत्वाचा होता. विकी पहिल्या चेंडूवर एक सुरेख धाव अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह करतोय. शाळेत वहीच्या हस्ताक्षरावर ज्या अलगदपणे शिरोरेषा ओढावी त्या अलगदपणे विकीचा हा ड्राईव्हचा एकेरी धावेचा फटका होता. मैदानावर विकी केवढा चांगला खेळतो, किती सुंदर खेळतो हे तुम्हाला सर्वांना माहिती असेलच, पण विकीचं हस्ताक्षर किती सुंदर आहे. कधीतरी त्याचं हस्ताक्षर आपण जर पाहाल तर तुम्हाला सुद्धा हेवा वाटेल. एवढा सुंदर हस्ताक्षराचा हा राजा, ज्याचा खेळ सुद्धा तेवढाच सुंदर. समीर कमाल करतोय. कॅप्टन्स नॉक जो अपेक्षित होता समीरकडून. डावखुऱ्याचा भेदक गोलंदाज ज्याप्रमाणे भारतीय संघासाठी झहीर खान यांनी दर्जेदार कामगिरी केली होती. आज सकाळची बातमी होती एकाच वर्षामध्ये कसोटीमध्ये 50 बळी घेण्याचा पराक्रम भारतीय जलदगती गोलंदाजांनी केला. त्यामध्ये कपिल देव 2 वेळा, झहीर खान 1 वेळा आणि जसप्रीत बुमराह त्या यादीमध्ये समाविष्ट होत आहेत. त्या झहीर खानची आठवण करून देणारी गोलंदाजी समीरकडून पाहायला मिळते. स्वतः चेंडूच्या मागे जातोय समीर. आपल्या संघासाठी विजयासाठी 100% योगदान समर्पण तेच समीरकडून पाहायला मिळतोय. एकेरी धाव आणि या एकेरी धावेनिशी एकेरी धावेनिशी धावसंख्या होते 29. 14 चेंडू 10 धावांची गरज. समीर बॉलिंग मार्कवर. नवीन फलंदाज मैदानावर येतोय करूळगावचा सुपुत्र गणेश जाधव. काही वेळापूर्वी आपण स्क्रीनवर बॅकअपसाठी पाहिला होता. या स्पर्धेतील एक सगळ्यात युवा खेळाडू, वय वर्ष फक्त 52, आशिष शिरोडकर. आज आशिष शिरोडकर सरांचा वाढदिवस सुद्धा आहे. आशिष सर, तुम्हाला वाढदिवसासाठी छत्रपती चषकाकडून मनपूर्वक शुभेच्छा. चेंडू ड्राईव्ह केला जातोय. शेवटच्या क्षणी चेंडू जणू काही क्षेत्ररक्षकाची परीक्षा पाहतोय, दिशा बदलतोय आणि सीमारेषेच्या बाहेर ऍक्टिव्ह चौकारासाठी फरार होतोय. या चौकारानिशी धाव संख्या 33 धावा. विजयाची फक्त औपचारिकता बाकी. ऍक्शन रिप्लेमध्ये हा गती परिवर्तनाचा चेंडू पिक केला होता, क्रीजच्या कोनात जाऊन खेळला होता. करूळगावच्या गणेशचा हा फटका कव्हरच्या दिशेने चौकार. आज मैदानावर काही खेळाडूंचे वाढदिवस आम्ही पाहतो. यामध्ये यापूर्वीच्या सामन्यात प्रतीकचा वाढदिवस पाहिला. मैदानावर आपण पाहतो आशिष शिरोडकर सर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टेनिस क्रिकेट समृद्ध करण्यामागे अनेक खेळाडूंचं योगदान आणि यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातून आशिष शिरोडकर आणि मालवण तालुक्यातून दीपक भोजणे
हे नाव जुन्या प्रेक्षकांच्या नक्की लक्षात राहील. आणि आज आशिष शिरोडकर सर आणि दीपक भोजने सर या दोघांचाही वाढदिवस आहे. आमच्या छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषकाच्या निमित्तानं आशिष शिरोडकर सर आणि दीपक भोजने सर आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. प्रतीक आपल्यालाही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 33, 5 गड्यांच्या मोबदल्यात 12 चेंडू, फक्त 6 धावांची गरज आणि बॉलिंग मार्कवर युसुफ शेख. आपल्या संघासाठी अपेक्षित एखादा चमत्कार युसुफ करेल का? दुसऱ्या बाजूने विकी. या स्पर्धेत अनेक विकी आपण पाहिले. कुडचुड्याचा विकी नाईक पण पाहिला. हा कासगावचा विकी पंडित. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी मोजके गाव, ज्या मोजक्या गावातून एकाच आडनावाचे पूर्ण संघ बनतात. यामध्ये सावंतवाडी तालुक्याचा एक संघ जो पंडित आडनावाच्या सगळ्या खेळाडूंसह खेळू शकतो. कांदळगावमध्ये कदम या आडनावाचा एक संघ आहे आणि यश किंदेकर कदम आडनावाचे खेळाडू त्या गावात किती असतील तर त्या गावामध्ये म्हणजे कांदळगावामध्ये कदम प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा होते. म्हणजे कदम आडनावाचे 8 संघ एका स्पर्धेत खेळतात. हे सुद्धा वैशिष्ट्य. असे अनेक वैशिष्ट्य आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. काल घोडेमुखाची जत्रा आपण पाहिले. हजारो कोंब्यांचा नवस आपण पाहिला. पण खूप कमी लोकांना माहिती असेल की ज्या घोडेमुखाला कोंब्याचा नवस आपण करतो तो घोडेमुख हा मुळात पूर्णपणे शाकाहारी देव. स्टिअर केला जातोय. स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. तर काल घोडेमुखाची जत्रा संपन्न झाली आणि 360 चाळ्यांचा अधिपती असणारा घोडेमुख आणि जे 360 चाळे त्याच्या अधिपत्याखाली काम करत असतात त्या सगळ्या चाळ्यांसाठी हा कोंब्याचा नवस असतो, कोंब्याचा नैवेद्य असतो. आणि काल ती जत्रा संपन्न झाली. देश विदेशात परदेशात सुद्धा ज्या जत्रेची चर्चा केली जाते ती जत्रा, घोडेमुखाची जत्रा काल बऱ्याच जणांनी पाहिली असेल. मैदानावर मात्र जत्रा रंगते ती टेनिस क्रिकेटची. छत्रपती चषक 2024. 10 चेंडू, फक्त 5 धावांची गरज, 34 धावा. फलकावर यावेळी स्टिअर केला जातोय. डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या दिशेने चेंडूचा प्रवास. रोलिंग रोलिंग रोलिंग. आमचे मित्रवर्य अक्षय महाले यांच्या शब्दातील ही रोलिंग बाउंड्री, ऍक्टिव्ह चौकार. विजयाची फक्त औपचारिकता आणि त्यानंतर तिसऱ्या सामन्याचे नाणेफेक असेल. गणेश करुळगावचा हा गुणवान खेळाडू ज्याप्रमाणे सह्याद्रीच्या घाटातून एसटी अगदी सहज करुळ घाटातून करुळ गावात उतरते, अगदी तसाच लिलया फटका गणेशच्या बॅटमधून डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या दिशेने. पुढच्या सामन्याचे नाणेफेक होईल. दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघ आपण लवकरात लवकर यावं. दुसऱ्या बाजूने बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचे कर्णधार वासुदेव गावडे आपण सुद्धा यावं. मैदानावर विजयाची औपचारिकता. 8 चेंडू आणि फक्त 1 धाव. पहिल्या सामन्यात बॉथम वॉरियर संघ विजयशीर प्राप्त करतोय. दुसऱ्या सामन्यामध्ये दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघ विजयाच्या दिशेने वाटचाल. चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. गणेश आपली विकेट बहाल करतोय. हा मोह अंगलट येतोय. षटकार चौकार मारून सामन्याचा निकाल बदलवावा, शेवटच्या क्षणी आपण हिरो व्हावं, हे गणेशच्या मनात मात्र क्षेत्ररक्षण तेवढंच सज्ज केलं होतं. युसुफ आपल्या संघाला 1 विकेट मिळवून देतोय. मात्र 1 विकेट संघासाठी पुरेशी नसेल. मैदानावर आज विजय घोलेकर थोडासा निष्प्रभ ठरतोय, पण मैदानाच्या बाहेर मात्र विजयची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. चिपी एअरपोर्टच्या दिशेने त्या सड्यावर प्रचंड रखरखत ऊन आपण पाहतो. कधीतरी मनात येतं या सड्यावर काही झाडं लावण्याची गरज आहे. विजयच्या सुद्धा ते मनात आलं. आमच्यासारखं मनात घेऊन तो थांबला नाही. सहकार्यांना एकत्र केलं आणि आज चिपीच्या सड्यावर त्याने शेकडो झाडं स्वतःच्या हाताने लावली. फक्त लावून थांबला नाही तर 8 दिवसांची त्याने टर्न लावली. त्या झाडांना पाणी घालण्यासाठी आपल्या सहकार्यांना त्यांनी सज्ज केलंय. विजय, मैदानावर जरी आज तुझा दिवस नसला तरी मैदानाच्या बाहेरची तुझी कामगिरी आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असेल. युसुफ ही दुसरी विकेट मिळवून देतोय. अजून एक खेळाडू मैदानावर, सुहास, ज्याच्याकडून सुहास्य अपेक्षित होतं तो सुहास आल्या पावली माघारी परततोय. 2 चेंडूत या 2 सलग विकेट युसुफच्या खाती. म्हणजे पुढच्या षटकात जेव्हा युसुफ गोलंदाजीवर मार्कवर असेल तेव्हा तो असेल हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. 5 षटकांची सांगता, धावसंख्या 38, विजयासाठी 6 चेंडू 1 धावेची गरज. आता कळेल की 1 धाव किती महत्वाची. अजून जर यश सर 7-8 धावा असल्या असत्या तर सामना रंगतदार होऊ शकला असता. अजूनही संधी असेल सामना रंगतदार करण्यासाठी.
7 गडी गारद झालेत, म्हणजे अजून एखाद दुसरी विकेट सुद्धा खूप महत्वाची ठरू शकेल. सामना रंगतदार नक्की होईल, यालाच क्रिकेटची अनिश्चितता म्हटलं जातं. कोणत्या क्षणी काय होईल हे सांगणं कठीण. दशकऋषी स्ट्रायकर्स कणकवली 39 धावांचा पाठलाग करताना अडखळतोय. 7 गड्यांच्या मोबदल्यात 38. सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे विकी पंडित, संयमाचा राजा ज्याला म्हटलं. संयमाचा राजा ज्याला म्हटलं जातो असा विकी एकेरी धावेने सामना समाप्त करतोय. आणि या सामन्यात दशकऋषी स्ट्रायकर्स कणकवली संघ एक साधा सोफा सहज विजय आपल्या नावे करतोय. अभिनंदन दशकऋषी स्ट्रायकर्स. या सामन्याचा लेखाजोखा आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. रॉयल सरकार वेंगुर्ला संघ प्रथम फलंदाजी विपुल पवार 7 चेंडू 19 धावा, समीर वेंगुर्लेकर 9 चेंडू 10 धावा, दर्पण आचरेकर 3 चेंडू 3 धावा, विजय 10 चेंडू 1 धाव. गोलंदाजी रजत कदमची दर्जेदार 2 गडी गारद केले होते, फक्त 1 धाव देऊन विकी पंडितने 1 गडी गारद केला होता. सूर्याची पाठी कोरी होती, ओमकारची पाठी कोरी होती. दुसऱ्या इनिंग मध्ये 39 धावांचा पाठलाग झाला. लेखाजोखा मी सांगतोय, पण तोपर्यंत बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला आणि दशकऋषी स्ट्रायकर्स कणकवली बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती, नाणेफेकीसाठी आपण टॉस का बॉस, टॉस साठी आपण उपस्थित राहावं. स्क्रीनवर आपण पाहतोय ऍक्टिव्ह स्पोर्ट्स वेअर्सच्या